श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आंघोळ. आता तुम्ही म्हणताल आंघोळ म्हणजे आता नेमकं ह्याच्यात जाणून घेण्यासारखं काय आहे, पण नक्कीच खूप खूप अर्थ दडलेला आहे या आंघोळीमध्ये देखील. आंघोळीचे देखील काही नियम आहेत. आपलं गरुड पुराण काही नियम सांगतं आणि तेच नियम आपल्याला जाणून घ्यायचे आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. बघा आता आंघोळ करण्याची देखील एक वेळ असते बघा, त्याला देव आंघोळ देखील म्हटलं जातं बघा. आता जी कोणती महिला आंघोळ करते तिच्या म्हणजे एक सकाळच्या वेळेमध्ये ती एक शुभ वेळ आहे बघा. त्या वेळेमध्ये तिच्या घरात नक्कीच माता लक्ष्मीचा म्हणजे घरी कायमस्वरूपी वास आहे. माता लक्ष्मी साक्षात त्यांच्या घरी निवास करत आहे. आता बघा माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्यांच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी येते एक आंघोळीची वेळ जर आपण ठरवली तर. बरं, तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळ, उठण्याच्या वेळ, तसेच आंघोळ करण्यासाठी देखील एक निश्चित वेळ असते. मग एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर विसावले होते. त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो, हे परमेश्वरा, या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे. मी पाहिलं आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात, परंतु तरीही ते दुःखी का बरं? काय कारण त्यांचं दुःखी असण्याचं? परमेश्वरा, तुम्ही मला सांगा की आंघोळ करण्याचा कोणता मार्ग किंवा आंघोळ कशी करावी, कधी करावी, कोणता मंत्र म्हणावा, हे सगळे प्रश्न गरुडाने नारायणाला आणि लक्ष्मीला विचारले. मग गरुड म्हणाला, माझ्या मनात इच्छा निर्माण होत आहे. मग गरुड महालक्ष्मीला म्हणतात, हे माते, मी आज असे देखील पाहिले की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात, पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का बरं राहत नाहीत? याचे कारण काय आहे? हे प्रश्न गरुडजींनी माता लक्ष्मीला विचारले. तेव्हा भगवान विष्णू त्यांना सांगतात, पक्ष्यांचा राजा गरुड हे तर तुम्हा सर्वांना माहितीच आहे. मग प्रश्न विचारला, आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे का? अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात, परंतु आपल्या पूर्वपार चालत आलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक एक जे काही कार्य करतो त्यामध्ये अर्थ दडलेला आहे आणि खूप खोलवर अर्थ दडलेला आहे. समजून घ्यावा अर्थ तेवढा कमीच आहे. आता आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा कर्मकांड करण्यास समजा एक पात्र होतो, त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी. मग तुमच्या देखील प्रश्नाचं उत्तर समजा तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की नेमकं काय अर्थ आहे दडलेला, नारायण माता लक्ष्मी काय सांगणार आहेत गरुडाला, मग आपण हेच पाहणार आहोत. तेव्हा भगवान विष्णू गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली आणि ती लक्षपूर्वक त्यांनी ऐकली. मग ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते. म्हणून तुम्ही सर्वांनी देखील ही कथा पूर्णपणे ऐकावी आणि नक्कीच तुमच्या पदरी देखील पुण्य पाडून घ्यावं एवढीच माझी इच्छा आहे. कारण की जर भगवान विष्णू गरुडाला म्हणतात की ही कथा ऐकल्याने कितीतरी तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होत आहे, तर ते पुण्य तुम्हाला पण का बरं नको? नक्कीच ते तुम्हाला देखील पुण्य मिळवून घ्या. चला तर मग भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलेली ही कथा आपण देखील श्रवण करूयात. पक्ष्यांचा राजा गरुड. खूप काळापूर्वीची ही कथा आहे. मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते. तिथे एक श्रीमंत व्यक्ती राहत होता. त्याला 3 मुली होत्या. आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही. त्यांनी मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले. त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या. वडिलांनी सर्व म्हणजे जे काही वडिलांची कर्तव्य असतात ती पार पाडली, सर्व काही दिले, परंतु त्यांनी एक चूक केली. ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञानच दिले नाही. आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते.
ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही. पैसा, संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवं ते म्हणजे ज्ञान, संस्कार त्यांच्या मुलीकडे नव्हते. मग त्यांच्या 3ही मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या 3ही मुलींचे लग्न एका चांगल्या कुटुंबात केले. 3ही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व राजवाड्यात राहायला गेले. तिची सुद्धा राहायला आपापल्या घरी गेल्या, तिघी बी. मग आपल्या घरी गेल्यावर त्यांचे समजा स्वागत खूप छान करण्यात आले. जे काही लग्नानंतरचे समजा आपले विधी असतात ते पूर्ण पार पडले. सासरच्या व्यक्तींनी आदर केला. तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या. त्यांच्या सासरच्या घरी त्या अगदी प्रेमाने राहू लागल्या. तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायच्या, आंघोळ उशिरा करायच्या, कधी कधी आंघोळ न करता जेवायच्या, अधूनमधून पूजा करायच्या. सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी त्याचा सल्ला ऐकला नाही. त्यांचे काहीच ऐकले नाही आणि स्वतःचे काम करू लागले. पण जसा जसा वेळ निघून गेला तसं तसा त्या 3ही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या. तिघीच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला. इतरांकडून कर्ज घ्यावं लागले त्यांना, कारण की व्यवसाय समजा आता कुठेतरी बुडण्याच्या कुठेतरी समजा त्यांच्याकडे एक दारिद्र्याची लक्षणं दिसू लागले. मग तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला. त्यामुळे सतत घरात वाद आलेच. पुन्हा पुन्हा समजा मारामारी होऊ लागली. या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात फक्त संकटच येत होते. 3ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशाची इतकी कमतरता भासू लागली की घरातून सर्व काही गमवावं लागलं आणि त्या सर्व एका झोपडीत राहू लागल्या. परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणं पसंत नव्हते. त्यामुळे सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि वडिलांसोबत राहू लागल्या. परंतु घरी आल्यानंतर ह्या त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही 3ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या. तिथेही तिघी उशिरा उठायच्या, उशिराच आंघोळ करायच्या, तर कधी कधी बघा आंघोळ करायची नाही, तर कधी आंघोळ न करताच जेवण करायचं. त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये खूप तोटा होऊ लागला. त्यांची जी काही समजा आर्थिक व्यवसाय स्थिती होती ती ढासळू लागली. मग अशा वेळेस एके दिवशी भगवान विष्णू साधूंच्या रूपात त्यांच्या दारात आले. त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले, पाय धुवून नमस्कार केला. तेव्हा त्यांच्या वडिलाला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्यांच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगायला सांगितले. साधूने शेठच्या 3ही मुलीकडे पाहिले. बरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले. त्या 3ही बहिणीभोवती नकारात्मक ऊर्जेचं एक वर्तुळ होतं जे त्यांच्यासोबत फिरत होते. त्या कुठेही गेल्या तरी ते त्यांच्यासोबतच होतं, म्हणजे एक दारिद्र्यता त्यांचं पाठच सोडत नव्हती. मग साधू त्या शेठला म्हणाला, तुझ्या 3ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचं वर्तुळ आहे. या कारणास्तव त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकट येत आहे. तुमच्या 3ही मुली खूप आळशी आहेत. त्या उशिरा उठतात. बरं, उशिरा उठणं का होईना पण आंघोळ देखील करत नाहीत. आंघोळ न करताच जेवतात, मग उशिरा आंघोळ करतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खूप संकट येऊ लागलेत. त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले. भगवान विष्णू म्हणाले, स्नानाचे 4 प्रकार आहेत: ब्रह्मस्नान, देवस्नान, मानव स्नान आणि दानव स्नान. याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते. शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणं श्रेष्ठ मानले गेले आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक 1.5 किंवा 2 तास आधी असतो. आता पहाटे 3:30 ते 5 ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे, कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते. हा काळ देवांचा काळ आहे, म्हणून यावेळी देवांचे स्मरण करावे. ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे. यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि शांती प्राप्त होते. मानवी शरीर आणि मन अगदी बघा दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते. ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारांपासून दूर राहतो. त्यांचे शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. दुसरे, देवस्नान. पहाटे 5 ते 6 या वेळेत केलेले या स्नानाला देवस्नान म्हणतात.
सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील खूप सर्वोत्तम स्नान आहे. अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मक, वाईट, दारिद्र्य, आजारपण, आळस दूर होतो आणि देवस्नानामुळे वाईट गोष्टी आपल्यापासून दूरच राहतात. देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध होते आणि पवित्र होते. यावेळेस स्नान केल्याने धनाची वृद्धी होते, माणसाला सर्व सुखसोयी प्राप्त होतात, आकाशात तारे दिसतात. पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात. हे देखील तेवढंच खरं आहे. आता यावेळेस स्नान केल्याने मानसिक शांती देखील मिळते. आता तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान. ते सकाळी 6 ते 8 या वेळेत केले जाते. या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात. सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते. या वेळेत स्नान करणे देखील चांगले मानले जाते. यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते. परंतु सूर्य दिसल्यानंतर 2 तासांनी कधीही स्नान करू नये. ते म्हणजे चौथे स्नान, म्हणजे सकाळी 8 नंतर स्नान करणे म्हणजे दानव स्नान. ते सकाळी 8 ते 12 या वेळेत करतात. हे स्नान अयोग्य आहे. यावेळी वातावरणात असलेली देवी शक्ती खूप कमी असते. त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते. त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो, दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते, ही भावना राहते. त्यामुळे कोणतेच काम करावेसे वाटत नाही. सकाळी 8 नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते, त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते. असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैवी त्याची पाठ सोडत नाही. दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येतं. तुझ्या 3ही मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या, त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे. ज्यामुळे बघा, नकारात्मकता, कमजोरी, चिडचिड दिवसभर राहते. त्यांच्या कामात अडचणी येतात. म्हणून रोज ब्रह्मस्नान करावे. तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो. या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे. पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना, प्रार्थना, पठण व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्या मनातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो. संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये. भगवान विष्णू म्हणतात, आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे, ज्याचा जप स्नान करताना करावा. म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पापं नष्ट होतात, त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते. तर तो पुढील प्रकारे मंत्र असा आहे: गंगेच यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सानिध्य करो. याचा अर्थ असा आहे: गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी माता, तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या. या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या शेठला स्नानाचे महत्त्व सांगितले. तेव्हा शेठच्या 3ही मुलींनाही आपली चूक समजली. त्या तिघीही आपापल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या. सकाळी सकाळी ते नियम पाळू लागल्या. तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देऊ लागल्या. रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मकता ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली. त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या. आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व आहे. आता नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की आंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे, तरच त्यांची शक्ती मिळेल. म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे. स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे, तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग होतो. नाहीतर आजारांना आमंत्रण आहे बघा.
कारण मनुष्य जे काही कर्म करतो ते प्रत्येक कर्माला महत्त्व असते. म्हणून स्नान, देवपूजा या कर्मांना पण तितकेच महत्त्व आहे. त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी. सकाळी 8 नंतर स्नान करणे अशुभ आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले. तर तुम्हाला देखील स्नानाचे महत्त्व नक्कीच आवडले असेल, तुमच्या मनाला देखील पटले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.